Good morning, students. Today we are going to just make the more focus on the very important part of the tense. We have already completed present and past tense. Now we have to make the more focus, and that is the future tense. Yeah, we are talking about future tense. Students, डेली कम्युनिकेशनमध्ये किंवा तुम्ही ज्यावेळेसही मराठीमध्ये वाक्य बोलतात किंवा अनेक वाक्य ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात तर अनेक वाक्य ही फ्युचरशी कन्सर्न असतात आणि फ्युचरशी जेव्हा कन्सर्न असतात तर त्यावेळेस त्या वाक्यांना बोललं कसं जातं हे बघण्यासाठी तुम्हाला सेंटेन्सचा फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. या दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू नो द what is the right format of the any structure, those are concerned with the future tense. आता फ्युचरमध्ये फरक काय आहे? आपण लास्ट टाइम पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की प्रेझेंटमध्ये व्हॉट एव्हर जस्ट हॅपनिंग टुडे बिफोर युअर आईज, व्हॉट एव्हर हॅपनिंग दॅट इज कन्सर्न विथ द प्रेझेंट टेन्स. व्हॉट एव्हर हॅपन ऑलरेडी दॅट इज रिलेव्हंट टू द पास्ट टेन्स. आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे जे काही होणार आहे, जे काही घडणार आहे दॅट इज रिलेटेड टू द फ्युचर टेन्स. आणि आपण ह्या फ्युचरबद्दलचीच माहिती घेणार आहे. तर फ्युचर टेन्समध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर कशी बनवतात त्यातला पहिला पार्ट आहे सिम्पल फ्युचर, सिम्पल पार्ट. आता सिम्पल फ्युचरचा फॉर्मॅट कसा असतो तर आजच्या चॅप्टरमध्ये आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्स शिकायचं आहे. तर याचं स्ट्रक्चर आहे यस प्लस शाल प्लस विल, अदरवाईज विल अँड देन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. आता मला थोडंसं एक रिवाईज करावं लागेल. सिम्पलमध्ये प्रेझेंट जो बघितला होता त्याचं स्ट्रक्चर असं होतं यस प्लस व्ही प्लस ओ. पास्टमध्ये पाहिला होता यस प्लस व्ही प्लस ओ. मग ह्या तिघांमध्ये काय फरक आहे? पास्टमध्ये पाहिला त्याला ई डी येतो, इथे पाहिला तर यस ई एस येतो आणि इथे जर पाहिला तर शाल विल येतं आणि मग वर्ब येतं. सो धिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्मॅट वी हॅव टू रिमेंबर. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा फरक असा आहे, एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ते व्हर्बचा फॉर्म चेंज केला तरी टेन्स चेंज होतो, पण फ्युचर टेन्स चेंज करायचं असेल तर तुम्हाला शाल विल वापरणं गरजेचं आहे. इट मीन्स दॅट इट इज क्लिअर. एक गोष्ट निश्चित आहे आणि ती कोणती? फ्युचर टेन्स हा शाल किंवा विल वापरल्याशिवाय होतच नाही. हां, आपल्याला ज्यावेळेस अशी वाक्य वापरायचं आहे those sentences are related to the future tense, we have to use their shall otherwise will. आपण अशी कित्येक वाक्य वाचतो आणि आज आपल्याला अशी वाक्य पाहायची की ज्या वाक्यांना वापरून तुम्ही फ्युचर टेन्स बनवू शकतात. मग फ्युचर टेन्स बनवण्यासाठी आपल्याला आता काही एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघूया. एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल धोनी will, okay, Dhoni will see that the sentence is here, Dhoni will धोनी विल गिव द ट्रेनिंग. ठीक आहे, आपण एक नवीन वाक्य ह्या ठिकाणी बनवूया. ठीक आहे, धोनी विल गिव द प्रॉपर ट्रेनिंग. नाउ you may just pay attention here. Sentences are started with the subject that is Dhoni and then will is given there, shall otherwise will वापरू शकतात. Verb आहे आपल्याकडे give and the remaining part is called as a object. Now pay attention. shall किंवा will नंतर येणारा जो verb असतो तो मेन फॉर्ममध्ये येतो. त्याला कधीही एस एस लागत नाही, त्याला कधीही ई डी प्रत्यय लागत नाही. तो मेन फॉर्ममध्येच येतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. शाल किंवा विलच्या पुढे जो व्हर्ब येतो तो नेहमी मेन फॉर्ममध्ये येतो. या पद्धतीने सेंटेन्स तुम्ही बनवू शकतात. सब्जेक्ट वापरा, शाल अदरवाईज विल वापरा
आणि वर्ब देन ऑब्जेक्ट. आता शाल किंवा आणि विल किंवा हा महत्त्वाचा पार्ट आहे, हो की नाही. याच्यामध्ये जर वापरायचं असेल तर जो पजेसिव्ह प्रोनाऊन असतात त्याच्यामध्ये आयच्या पुढे तुम्ही शाल वापरू शकतात, ठीक आहे. त्यानंतर वीच्या पुढे तुम्ही शाल वापरू शकता आणि रिमेनिंग सर्व सब्जेक्टच्या पुढे तुम्ही विल यूज करू शकता. पण कधी कधी अशी वाक्य आपणही बघतो, तर दोघांमध्ये काय फरक आहे शाल आणि विलमध्ये. शाल शोज दॅट अनसर्टन्टी अँड विल शोज दॅट सर्टन्टी. सो व्हॉट इज द डिफरन्स. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या ॲक्शनबद्दल कॉन्फिडन्स आहे, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलताय ती शुअरली घडणार आहे, ओके. समवेअर यू आर व्हेरी कॉन्फिडंट, दॅट टाईम यू कॅन यूज सच काइंड्स ऑफ द सेंटेन्सेस. देअर विल बी विल. या विलला वापरून तुम्ही वाक्य बनवू शकता. शाल वापरतात तर अनसर्टन्टी म्हणजे निश्चितता नाही, मे बी होईल किंवा नाही होईल. फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल युअर क्लास टीचर जस्ट आस्क यू अबाउट युअर असाइनमेंट और होमवर्क वेन यू आर गोइंग टू कम्प्लीट. आणि त्यावेळेस तुम्ही जर म्हटलात की येस आय शॅल कम्प्लीट टुमारो, आय शॅल कम्प्लीट टुमारो, इट मीन्स दॅट देर इज नो सर्टन्टी. हो, कराल की नाही कराल याच्याबद्दल तुम्ही शाश्वत नाही आहे, म्हणून तुम्ही अशी वाक्य बदलता आय शॅल कम्प्लीट. सो शॅलच्या ऐवजी तुम्ही विल जर वापरले, येस सर आय विल कम्प्लीट टुमारो, इट मीन्स दॅट यू आर व्हेरी शुअर अबाउट युअर ओन ॲक्शन. ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस आपण शालच्या ऐवजी विल वापरतो. आणि म्हणून जनरली कोणीही बोलताना अशा प्रकारचे वाक्य जनरली बोलत नाही की ज्याच्याबद्दल तुम्हीच निश्चित नाही आहे. असं होत नाही, बिकॉज वी डोंट लाईक टू जस्ट पुट अवर ओन इमेज बिफोर एनीबडी. किती अशी इमेज नको तयार व्हायला की ज्याच्याबद्दल तुमच्या कामाबद्दल कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणून जनरली आपण जे वाक्य बनवतो त्यांच्यामध्ये विल वापरतात आणि म्हणून जनरली विल वापरण्याची एक प्रथा आहे. द विल शोज दॅट देअर इज द सर्टन्टी रिगार्डिंग टू युअर ॲक्शन. आणि म्हणून अशा प्रकारची अनेक वाक्य तुम्ही याच्यामध्ये बनवू शकतात. अजून जर एखादं वाक्य बघायचं असेल तर येस यू विल कम टू नो अबाउट माय सक्सेस. या पद्धतीचे वाक्य बनवता येते. येस यू विल कम टू नो अबाउट माय सक्सेस. हो, तुम्हाला लवकरच माझ्या यशाबद्दल कळेल. सो this is the confidence somewhere that is that, and that is also showing here is the subject, will is there and the main verb is there. या पद्धतीने सिम्पल फ्युचर टेन्स बनवतात. म्हणून सिम्पल फ्युचरचा फॉर्मॅट पुन्हा एकदा लक्षात ठेवा. दॅट इज सेंटेन्स स्टार्टेड विथ सब्जेक्ट प्लस शाल अदरवाईज विल देन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. या पद्धतीने सेंटेन्स बनवता येतात. आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वाक्य फाइंड आउट करा आणि त्या वाक्यांना चेंज करण्याचा प्रयत्न करा. एक महत्त्वाचा पार्ट आहे. प्रेझेंटची 4 पार्ट बघितले आपण, 4 त्या ठिकाणी फॉर्मॅट बघितले. पास्टची पण 4 बघितलेत. आता आपण फ्युचरमध्ये पहिला पार्ट बघितला. परंतु इफ यू हॅव रिअली कॉन्फिडन्स जस्ट ट्रान्सफॉर्म वन फॉर्मॅट टू द अनादर वन. प्रॅक्टिस अशी करा की एका वाक्यामधून तुम्हाला दुसऱ्या वाक्यामध्ये जाता येतं का, ट्रान्सफॉर्म करता येतं का. म्हणजे पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टला सिम्पल परफेक्टमध्ये जाता येतं का, किंवा सिम्पल कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये जाता येतं का. तर या पद्धतीचे चेंजेस जर तुम्ही केले तर तुमचे प्रॅक्टिस खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि म्हणून जेही मुलं जनरली होतं काय की कम्युनिकेशनमध्ये ज्यावेळेस तुमचं ग्रामरचा थोडा पार्ट चुकतो तो यू कॅन जस्ट कवर अप by the putting the another statement there. For example, that is maybe you have the experience just like that one. If you throw the speeches and you just throw the some sentences before anybody, it may be असं होऊ शकतं कदाचित ती वाक्य चुकीची असतात, बट इन्स्टंटली यू कॅन रिकवर दॅट रॉंग सेंटेन्स बाय द करेक्ट वन. असं होतं, करता येतं, परंतु रिटर्न फॉर्ममध्ये होत नाही. रिटर्न फॉर्ममध्ये तसं करता येत नाही. एकदा जर तुम्ही वाक्य लिहिलं तर दॅट इज प्रूव्हन, ते फायनल आहे. दॅट इज फायनल की ते एक फायनल आहे. आणि ते वाक्य चेक करताना समोरच्याला जर ते फॉर्मॅटमध्ये नाही दिसलं तो ही कॅन जस्ट पॉईंट आउट द वेअर इज द मिस्टेक, ती दिसते तिथे. म्हणून कम्युनिकेशन आणि रिटर्न फॉर्ममध्ये हा फरक आहे. म्हणून रिटर्न फॉर्ममध्ये तुम्हाला परफेक्ट स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. का? कारण तुम्हाला तिथे चेंज करण्याचा काही चान्स नसतो. म्हणून कीप इट इन माइंड, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला रिटर्न फॉर्ममध्ये परफेक्ट फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला परफेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे.
त्याच्यासाठी ही वाक्य जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, फॉर्मॅटचा प्रॅक्टिस करा, देन यू विल हॅव ऑल्सो द सेम कॉन्फिडन्स. ओके, सो आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हेरी वेल. ठीक आहे, जर तुम्हाला हे समजलं आहे तर अगदी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आपण फ्युचरचाच पुढच्या जो पार्ट आहे तो पार्ट आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघूया. सो थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे.